घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जानकी, ऋषिकेश, विक्रांत आणि त्याचसोबत काकू हे सगळेच जण आता कार्तिकच्या आजोबांसोबत बोलण्यासाठी आलेले असतात. त्याच वेळेला आता कार्तिकच्या आजोबांना पहिला प्रश्न जानकी करू लागते की तुम्हाला जर तुमच्या कार्तिकला सांभाळण्यासाठी कोणी मिळालं तर तुम्हाला कसं वाटेल. त्यावर कार्तिकची जबाबदारी मी उत्तमरित्या घेऊ शकतो असं कार्तिकचे आजोबा म्हणू लागतात. कारण कार्तिकच्या आईने मला जाताना तसं वचनसुद्धा दिलं आहे. कारण कार्तिकच्या आईने सांगितलं होतं की कार्तिकची जिम्मेदारी घ्यायला, पण तीसुद्धा अर्ध्यावरच सोडून गेली. दोघंही त्याचे आईबाबा गेले तेव्हापासून कार्तिकला लहानाचं मोठं आतापर्यंत मिस केलेलं आहे. त्यामुळे कार्तिकची सगळी जबाबदारी माझी आहे आणि तो मला सोडून इतर कुठेही राहू शकत नाही. त्यामुळे मी काहीच बोलू शकत नाही की मी त्याला तुमच्यासोबत पाठवेन असं. त्यावर शरूसुद्धा आता त्या काकांना सांगू लागते की काका तुम्ही ऐकून घ्या, मी खूप जास्त प्रेम करेन ह्याच्यावर, त्याला खूप माया लावेन, त्याला जे जे हवं आहे ते सगळं काही मी पूर्ण करेन एक आई म्हणून असं देखील शरू म्हणू लागते. तर इकडे आता आजीचं खाणं खवणं चालूच असतो आणि आजी आता ऐश्वर्याला म्हणत असते की काय करायचं आहे जरा आम्हाला लवकर सांगा. काय आहे ना कंटाळा आला, एक पण जण ना आज ऑडिशनसाठी व्यवस्थित भेटलेलं नाही आहे. त्यामुळे ना आपल्याला काय करायचं ना ते कळत नाही. ते ऐश्वर्या जी असते ती आजी आणि त्याचसोबत सारंगवर भडकलेली असते. कारण आधीच तिला एकही जण ऑडिशनसाठी व्यवस्थित भेटलेल्या नसतात आणि त्याचसोबत आता ह्यांची जी फालतूची बडबड चाललेली असते ना, त्यामुळे आता त्या दोघेही चुकांनाही ती आता चांगलंच धारेवर धरते आणि ती म्हणू लागते की या सख्यामध्ये पुढे जाऊन मी जर अडकले ना तर मी सुद्धा तुमच्या दोघांचीही नावं सांगणार आहे. कारण तुमच्या दोघांमुळे मला काहीच करणं शक्य नाही आहे असं देखील ऐश्वर्या तर सारंग आणि आजीला बोलू लागते. त्याबरोबर दोघांनाही खूप जास्त भीती वाटते. तेवढ्यातच लाईटसुद्धा जातात. लाईट गेल्यावर आता आजी म्हणत असते की लाईट्स कसे काही गेले, तर ऐश्वर्या म्हणत असते लाईटच गेलेत ना, जास्त काही झालं नाही आहे ना, मग कशाला इतकं टेन्शन घेत आहे. तेवढ्यातच दारावर आता पार्वतीबाई उभी असते. पार्वती दारावर येते आणि म्हणत असते की नानासाहेब, ऋषिकेश कुठे आहात तुम्ही, मी आलेली आहे, तुमची पार्वती, मला ओळखलं का तुम्ही, असं काहीसं ती आता पार्वतीबाई बोलू लागते. हे सगळं बघून मात्र आता खूप मोठा धक्का इथे ऐश्वर्या, सारंग आणि त्याचसोबत आजीना बसलेला असतो. आजीना असं वाटतं की हे पार्वतीचं भूतच येऊन उभं आहे. कारण सगळा काळोख झालेला असतो आणि काळोखात ती बाई उभी असते. म्हणूनच असं वाटतं आजीना की हे भूतच आहे आणि एवढा वेळ ती लोक पार्वतीचाच विचार करत होते म्हणून पार्वतीचं भूत साक्षात तिथे आलेलं आहे असं आजीला वाटू लागतं. म्हणून आजी आता हात जोडून म्हणत असते, भूत आम्हाला माफ करा, आमच्याकडनं चूक झाली, पण ही चूक पुन्हा होणार नाही. तर आता पार्वतीबाईचा रोल करण्यासाठी खरं तर ती बाई आलेली असते आणि तिने परफेक्ट जजमेंट देऊन ते आता वाक्यसुद्धा बोललेलं असतं, जे वाक्य ऑडिशनसाठी आपल्या ऐश्वर्याने सगळ्यांना सेंड केलेलं असतं आणि त्या पद्धतीनेच तिने आता ते वाक्य बोलून दाखवलेलं असतं. त्यामुळे आता ऐश्वर्या तर तिच्याकडे पाहत राहते. कारण त्याची ॲक्टिंगसुद्धा एकदम परफेक्ट असते आणि तिच्या डोळ्यातनं सुद्धा आता परफेक्ट असं पाणी येत असतं. भाव, इमोशनल सगळं काही परफेक्ट असतं. त्यामुळे आता ऐश्वर्याला धक्का बसतो की इतकं सगळे चांगलं आपल्या बाबतीत कसं काय होऊ शकतं. त्यानंतर मात्र पार्वतीबाईची पडून जी बाई आलेली असते ती मात्र आता म्हणत असते की माझी तुमच्यासमोर अट आहे की मी जरी भूताचा रोल केला तरीसुद्धा मी पांढरी साडी वगैरे काही घालणार नाही, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगते असं सुद्धा ती म्हणू लागते. तर इकडे मात्र जानकी आता समजवू लागते कार्तिकच्या आजोबांना आणि म्हणत असते की मी सुद्धा आश्रमातूनच आलेली आहे. मला आश्रमातून आल्यानंतर यांच्या घरात खूप छान असं जागा मिळाली, त्याचसोबत मला प्रेमसुद्धा मिळालं, मला माझे आईवडील मिळाले, त्याचसोबत घरातली इतरही नाती मिळाली. त्यावर आता कार्तिकच्या आजोबांना सुद्धा कळतं की उद्या जाऊन मी जर नसलो तर कार्तिकला सांभाळायला नक्कीच कोणी ना कोणी असेल. त्यामुळे ते आता कार्तिकला समजावतात आणि कार्तिकला म्हणत असतात की तू जाणार आहेस का ह्यांच्याबरोबर. त्यावर कार्तिक म्हणत असतो की हो मी जाईन ना ह्यांच्यासोबत. त्याच वेळेला आता कार्तिकने असं म्हटल्यानंतर इकडे मात्र आता कार्तिक म्हणत असतो की आपल्याला आता शाळेला सुट्टीच आहे, मी 4-5 दिवसासाठी जाऊन येतो. पण आता कार्तिकचे आजोबा म्हणतात 4-5 दिवसासाठी नाही, तुला त्यांच्याकडे कायमचं जायचं आहे, तुझे सगळे लाडते करतील, तुला काय हवं खायला नको, जे काही हवं आहे, कपडे हवे आहेत, काय हवं आहे, सगळं काही तुला दिलं जाईल. आता हे सगळं त्यांनी
म्हटल्यानंतर कार्तिक देखील हो असं म्हणतो आणि तो म्हणतो की ठीक आहे, मी जायला तयार आहे. त्याच वेळेला शरूला खूप जास्त आनंद होतो. शरू आता कार्तिककडे जाऊन म्हणत असते की कार्तिक, तुला जे हवंय ना ते तू माझ्याकडे मागत जा. एक आई म्हणून जे जे करता येईल ना ते सगळं काही मी तुझ्यासाठी करेन. इकडे मात्र आता मला भूताचा रोल करायचा दिला तर मी काही वाईट साडी नेसणार नाही. कोण म्हटलं की पांढरी साडी घालूनच भूताचा रोल केला जातो? नाही नाही मी पांढरी साडी घालणार नाही, कारण मला पांढरी साडी आवडत नाही. मला असं रंगीबेरंगी घालायला आवडतं. त्यानंतर आता ती पार्वतीबाईचा रोल करायला आलेली बाई म्हणते की मी ना ते मोके केससुद्धा सोडणार नाही, कारण का ते मोके केस सोडले का केसाला नजर लागते, केस गळत राहतात. हे असं काहीतरी बांधेल, तुम्हाला पटणार असेल तर सांगा, तरच मी हे काम करेन, असं देखील ती आता म्हणू लागते. त्याच वेळेला आता ऐश्वर्या तिच्याकडे पाहून हसू लागते, कारण ऐश्वर्याला तिचा तो ॲटिट्यूड खूप जास्त आवडत असतो आणि तिला पार्वतीच्या रोलमध्ये हेच हवं असतं आणि तोच रोल तिला आता परफेक्ट असा करणारा पार्टनरसुद्धा मिळालेला असतो. त्यामुळे आता ती तिला म्हणते की तुम्हाला भूताचा रोल वगैरे करायचा नाही आहे, तुम्हाला घरंदाज बाईचा रोल करायचा आहे. आणि असं म्हटल्यानंतर ती म्हणत असते काय, मी घरंदाज तर दिसते ना, दिसत नाही आहे का? ह्याच्यामध्ये अजूनही ॲडव्हान्स मी काहीतरी करू शकते स्वतःमध्ये बदल, असं देखील ती बाई आता ऐश्वर्याला बोलू लागते. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते की हो, आपण तुमच्यामध्ये बदल करूया, पण लक्षात ठेवा तुम्हाला भूताचा रोल करायचा नाही आहे. आणि त्याच वेळेला आता ती म्हणत असते की ठीक आहे, पण आता मला जरा सांगा, हे सगळं तर करायचंच आहे, पण नेमकं मला किती पैसे मिळतील याबद्दलसुद्धा मला सांगा. कसं आहे ना की मी पैशांवर काम करते, पैसे जर कमी मिळाले तर मी सरळ तुम्हाला नाहीच म्हणेन, कारण मला पैसे महत्त्वाचे आहेत. आणि मग मला सांगा, कसलं शूटिंग आहे, कधीपासून सुरू करायचं आहे, पिक्चरचं आहे का वेबसिरीजचं आहे, कसलं आहे मला सांगा. त्याबरोबर आता आजी आणि त्याचसोबत ऐश्वर्या दोघीही जणी आता त्याच्याकडे पाहत राहतात. ऐश्वर्या म्हणत असते की हे थोडं वेगळं आहे, तुम्हाला नक्कीच पुढे पुढे जाऊन कळेल. त्याच वेळेला तुम्हाला किती पैसे पाहिजेत, तर मला 2,000 रुपये नाही तर 4,000 रुपये पाहिजे आहेत 7 दिवसांचे, असं देखील आता ती म्हणू लागते. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते की 7 दिवसांचे 4,000 ना? नाही, तुम्हाला दिवसाचे 4,000 देईन मी, पण तुम्हाला उत्तम कामगिरी करायची आहे, असं देखील ऐश्वर्या त्या म्हातारीला सांगू लागते. आणि हे ऐकल्यानंतर तिला तर आता चक्करच येते, कारण दिवसाचे 4,000 रुपये देते म्हटल्यावर ती लगेच आता मोजायला सुरुवात करते. तर इकडे आता विक्रांतला त्याचसोबत शरूला सुद्धा खूप जास्त आनंद झालेला असतो, कारण ते दोघंही जण आता कार्तिकच्या रूपाने आईबाबा झालेले असतात. आणि ह्याचं सगळं क्रेडिट जातं ते जानकी आणि ऋषिकेशला. जानकी आणि ऋषिकेश जर गावाला आले नसते आणि त्यांनी जर हे सगळं समोरून बघितलं नसतं तर हा प्रसंग घडलाच नसता. त्यामुळे आता जी शरू असते ती सुद्धा जानकीला म्हणत असते की जानकी बहिणी, खरंच आज तू होतीस म्हणून हे सगळं पॉसिबल झालं आहे आणि मला माझं आई पण मिळालं आहे. मला वाटलंसुद्धा नव्हतं की गावावरनं पुन्हा आपण जेव्हा मुंबईला जाऊ तेव्हा माझ्यासोबत असा अनुभव येईल, मी आई होऊन जाईल, हे सुद्धा वाटलं नव्हतं. इकडे मात्र ऐश्वर्याचं आता काम सुरू होतं. ऐश्वर्याने तिला दिवसाचे 4,000 रुपये देईन म्हटल्यावर तिला तर आता थोडी भोवळ झालेली असते. ती आता लगेच पैशांची मोजणी करते. 10 दिवसाचे 40,000, तर आता महिनाभर काम केलं तर नक्कीच 1,20,000 रुपये होतील, असं देखील तिला वाटत असतं. पण आता ती म्हणते की हे काम किती दिवस करायचं आहे. त्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते की ते तुमच्या कामावर डिपेंड आहे, तुम्ही काम कसं करताय आणि तुमचा रोल किती दिवस टिकतोय त्यावर डिपेंड आहे. पण तुम्ही पैशांची बिलकुलही काळजी करू नका, तुम्हाला योग्य ते पैसे दिले जातील. मग बोला, तुम्ही हे काम करणार ना? त्यावरती बाई हो, मी काम हे करणार, असं देखील म्हणू लागते. पण आता काम काय करायचं आहे, कोणता रोल आहे, कसं निभवायचं आहे ते मला सांगा, म्हणजे कसं मी योग्यरित्या करेन. मग अशी तर मी व्यवस्थित केलं ना, असं देखील ती म्हणू लागते. त्यावर ऐश्वर्या तिचं कौतुक करत म्हणत असते, तुम्ही एकदम परफेक्टच आहात. इकडे आता कार्तिक हा ह्या लोकांच्या परिवारामध्ये सामील झालेला असतो. त्यामुळे कार्तिकला जानकी, ऋषिकेश सगळीच जण प्रेम करू लागतात. आणि त्याचसोबत आता कार्तिकच्या आजोबांना जानकी, ऋषिकेश म्हणतात की कधीही काही कमी लागलं तर आम्ही आहोतच, सगळं कुटुंब तिथे आहे, त्याला फक्त आई बाबा नाही तर इतरही नाते तिथे भेटतील. त्यावर आजोबांना सुद्धा आता खूप जास्त आनंद होतो. आजोबा कार्तिकला म्हणत असतात की कार्तिक, तुला कधीही माझी आठवण आली तर गावी निघून ये, मी तुझ्यासाठी कधीही इथे गावी तयारच आहे, असं देखील आता ते म्हणू लागतात. तर इकडे मात्र आता जानकीला सुद्धा खूप जास्त आनंद होतो. तर इकडे आता आपली अवंतिका आणि त्याचसोबत सौमित्र दोघंही जण गाडीत बसलेले असतात. तर आता सौमित्राला अवंतिका म्हणत असते की मला ना संशय येतोय, मला डाऊट येतोय की घरात नक्कीच काहीतरी सुरू होतं. ही लोकं सांगतात की रील्स बनवत होते, पण माझा या गोष्टीवर विश्वास नाही. आजकाल मोबाईलवरच इतके चांगले चांगले रील्स बनले जातात, मग हे लोक कॅमेरा लावून कसले रील्स बनवतात आणि घरात कोण नसताना हे सगळे उद्योग, त्यातच ती ऑडिशनला आलेली बाई, ह्या सगळ्यावरनं मला कुठेतरी पॉईंट दिसतोय की नक्कीच काहीतरी आहे. तर इकडे आता सारण ऐश्वर्याला म्हणत असतो की यांना काय करायचं
करायचे, कन्फर्म करायचे का? ऐश्वर्या म्हणते की हो कन्फर्म करायचं आहे. यांना आता आपल्या योग्य त्या जागेवर घेऊन जा, यांना आपण तिथेच समजवूया असं देखील सारंगला ऐश्वर्या सांगू लागते. त्यावर आता सारंग म्हणत असतो की ओ बाई चला, तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला घेऊन जातो. आणि त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या म्हणत असते की आपल्याला अशीच बाई पाहिजे होती आणि नेमकी अशीच भेटली. परंतु आजी म्हणते की पक्की ही पातायंत्री बाई दिसते. तर आता ऐश्वर्या म्हणत असते की याच तर बाईची आपल्याला गरज होती, सेम आपल्याला अशीच हवी होती आणि तशीच आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे आता ऐश्वर्या खूप जास्त खुश असते. इकडे जानकीला टेन्शन येत असतं. तिला आता कळत असतं की नक्कीच घरात काही ना काही सुरू आहे, आपण तिथे असायला हवं होतं असं देखील मनातून तिला कुठेतरी वाटत असतं. आणि म्हणूनच ती आता त्या गोष्टीचा विचार करू लागते आणि ऋषिकेशला सुद्धा सांगते की मला ना ऐश्वर्यावर आणि सारंग भाऊजींवर सुद्धा विश्वास नाही आहे, कधीही काही होऊ शकतं असं देखील ती म्हणत असते. तर इकडे आता ऐश्वर्याने त्या बाईला अडगळीच्या खोलीत नेलेलं असतं आणि तिथे सगळ्यांचे फोटोज लावलेले असतात आणि त्याच वेळेला त्यांचं नातं नेमकं काय आहे आणि काय नाही याबद्दल सगळं काही लिहिलेलं असतं आणि त्यांची नावंसुद्धा लिहिलेली असतात. आणि हे सगळं बघूनच आता ती प्रत्येकाची ओळख त्या म्हातारीला करून देत असते. आणि ज्या वेळेला या सगळ्याची ओळख करून दिली जाते त्यावेळेला मात्र आता ती म्हणू लागते की ठीक आहे, मला तर समजलेलं आहे. ऋषिकेशची ओळख करून देत असताना म्हणत असते की हा तुमचा मुलगा आहे आणि ही जानकी म्हणजे तुमची सून आहे आणि ही जी सून आहे ना तीच या घरात मेन मूळ आहे आणि हिलाच आपल्याला बाहेर काढायचे. त्यासाठी तुम्हीच हे काम करणार आहात, म्हणजेच तुम्ही हिच्या सासूचं रोल करणार आहात. या मुलीला म्हणजेच या तुमच्या सुनेला तुम्हाला घराबाहेर काढायचं आहे असं देखील आता ती सांगू लागते. आणि त्यावर आता ऐश्वर्याला खूप जास्त आनंद झालेला असतो, कारण ऐश्वर्याला माहिती असतं की ही कामगिरी ही म्हातारी नक्कीच फत्ते करणार आहे. त्यामुळे आता ती खूप जास्त खुश असते. आता हे सत्य जानकीसमोर कधी येईल आणि जानकी या पार्वतीबाईला खोट्या कधी बाहेर काढेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.